सुरुवातीला सर्वच ठिकाणी अनेक गोष्टींना विरोध होत असतो. तसं गणपती उत्सवाला सुद्धा विरोध होता आणि काही लोक असं म्हणत होती की चैनी करण्यासाठी तुम्ही हा उत्सव साजरा करता. परंतु 1897 साली प्लेग आला आणि 1898-1899ला एवढी एक गोष्ट झाली की घराघरात माणसं गेली होती. पण अनेकांच्या घरात लोक गेलेली असूनसुद्धा लोकांनी गणपती बसवले होते. त्यामुळे चैनीसाठी गणपती बसवला जातो याला आपोआप उत्तर एक एक प्रकारे मिळालेलंच होतं. 1899-1900ला तर प्लेगबरोबर दुष्काळ पण आला होता. अतिशय हलाखीची परिस्थिती होती, लोक मरत होती आणि त्यावेळच्या दुष्काळाची आता आपल्याला कल्पना येऊ शकत नाही, कारण त्या काळामध्ये लोकांकडे पैसे नव्हते, अतिशय कमी उत्पन्न होतं, अतिशय भीषण परिस्थिती होती. पण त्या काळात सुद्धा लोकांनी गणपती उत्सव साजरा केल्याचं, म्हणजे घरात मधली माणसं मरतायत, दुष्काळामुळे पीक नाही, उत्पन्न नाही, पाणी नाही आणि तरीसुद्धा उत्सव बंद पडल्याचं दिसत नाही. तो कायम त्याची भरभराट होत गेली. जास्तीत जास्त ठिकाणी गणपती बसायला लागले.